नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तलाठी परीक्षा 2026 साठी कोणती पुस्तके वापरावी, कोणता संदर्भ वापरावा, अभ्यास कसा करावा, यासाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन मेसेजेस आले. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक शंकेचं आपण या ठिकाणी निराकरण करूया. मित्रांनो बघा, इथे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की पुस्तकांची यादी कशी आणि कोणती पुस्तकं महत्वाची, सोबतच कोणते टॉपिक आपल्या परीक्षेला निश्चित असणार आहे तेही महत्वाचं आहे. तत्पूर्वी बघा, आपण तलाठी पूर्व परीक्षा, पूर्व मुख्य परीक्षा 2026 संपूर्ण अभ्यासक्रम जी बॅच 15,000 रुपयांची आहे ती फक्त 999 रुपयामध्ये ऑनलाईन तुम्हाला देत आहोत. आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल तुम्हाला. आणि 365 दिवसांचा कालावधी त्या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, तलाठी भरती 2026 बद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर पहिल्यांदा भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे ते लक्षात घ्या. तर भरतीची प्रक्रिया मित्रांनो, परीक्षा पद्धत ऑफलाईन असणार आहे. पूर्व मुख्य अशा 2 परीक्षा होणार आहे आणि एमपीएससी गट क संवर्गामध्ये ही परीक्षा मोडणार आहे. परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, तर पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि मुख्य परीक्षा मात्र 400 गुणांची असणार आहे आणि ती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, या परीक्षेच्या संदर्भात महत्वाच्या तारखा कशा आहेत, तर पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ला होईल, मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 ला होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तुम्हाला 5 ऑगस्ट 2026 तलाठीसाठी. बघा, आणि पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, डिप्लोमा चालणार नाही. अंतिम वर्ष विद्यार्थी अर्ज करू शकतात, पण मुख्य परीक्षेपूर्वी त्यांचा डिग्रीचा रिझल्ट निकाल येणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. जागा आहे 1539 आणि संपूर्ण गट क च्या जर बघतो म्हटलं तर 5707 जागा आहे. इथे एक महत्वाची सूचना अशी आहे तुमच्यासाठी, अगोदर अर्ज केला असेल तर पुन्हा अर्ज करायची तुम्हाला गरज नाही, हे लक्षात घ्या. आता बघा, इथे काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तलाठी भरती 2026 च्या अभ्यासक्रमासाठी बघा, विषय आपण जर बघतो म्हटलं तर बघा कसे कसे आहे. तर इथे इतिहास तुम्हाला 10 मार्काला येईल, भूगोल 10 मार्क, अर्थव्यवस्था 15 मार्क, चालू घडामोडी 15 मार्क, सामान्य विज्ञान 15 मार्क, राज्यघटना 15 मार्क, अंकगणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्क. एकूण विषय याच्यामध्ये 8 विषय आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला 1/4 म्हणजे 0.25 अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. आता बघा, तलाठी भरती 2026 या परीक्षेसंबंधीची माहिती बघा. पूर्व परीक्षा एकच पेपर होईल, 100 प्रश्न 100 मार्क राहील, कालावधी 1 तास राहील, एका प्रश्नासाठी 36 सेकंदाचा वेळ तुम्हाला परीक्षेत मिळेल. तेवढ्या वेळात तो कव्हर करणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ परीक्षा होईल, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहील. मुख्य परीक्षेमध्ये बघतो म्हटलं, तुम्ही लक्ष द्या, तर मुख्य परीक्षेचा विचार जर करतो म्हटलं तर 2 पेपर राहील, 200 प्रश्न 400 मार्क्स राहील. बघा, पेपर 1 पहिला पेपर मराठी व इंग्रजीचा 100 प्रश्न 200 मार्क्स साठी राहील आणि पेपर दुसरा सामान्य अध्ययन, सामान्य ज्ञानाचा 100 प्रश्न 200 मार्क्स आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात राहील. आता कोणती पुस्तकं वापरायची याच्यासाठी आपण व्हिडिओ केला, त्या मुद्द्याकडे आपण वळूया. आता बघा, इतिहासामध्ये आता ही सगळी पुस्तकं मी क्रमाने दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला एकच घ्यायचं असेल तर जे पहिल्या क्रमांकावर दिलेलं आहे ती एक घ्या. सर्वोत्तम आणि फक्त तलाठीलाच नाही तर तुमच्या संपूर्ण गट क ला, एमपीएससी ला ही पुस्तके उपयोगात येतील आणि आधीपासूनच वापरत असाल तुम्ही तर मग समस्याच नाही, हे लक्षात घ्या. मग इथे बघा, इतिहास समाधान महाजनचं वापरा आणि सोबत रंजन कोळंबे, जयसिंगराव पवार. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे या ठिकाणी तो इथे समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्टेट बोर्ड व एनसीआरटी इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतची पुस्तके जर वापरली तर ते सोन्याहून पिवळं. किमान तलाठीसाठी तुम्ही स्टेट बोर्डाची तरी
म्हणजे आता बघा, इतिहास म्हटल्यावर जर तुम्ही 5वी पासूनच शिवाजी महाराजांच्या काळापासूनच 12वी पर्यंतचा इतिहास पूर्ण बघितला तर तुमचे तलाठीतले बऱ्यापैकी सगळे प्रश्न हिस्ट्री मधले कव्हर होतात, हे लक्षात घ्या. तर आता आपण इतिहासामध्ये समाधान महाजन सर, रंजन कोळंबे सर, जयसिंगराव पवार सर, स्टेट बोर्ड व एनसीईआरटी 6वी ते 12वी पर्यंतची पुस्तके वापरणार आहोत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इथे भूगोलासाठी सर्वोत्तम आणि बेस्ट पुस्तक ए बी चौधरी सरांचं जग, भारत, महाराष्ट्र हे पुस्तक वापरा. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला दर्जा पाहिजे असेल तर जी.सी. लिऑन ह्यांचं काय म्हणून पुस्तक वापरा. स्टेट बोर्ड व एनसीईआरटी 9 ते 12ची पुस्तकं लक्षात घ्या. भूगोलची पुस्तकं त्याच्या आधीपासून वापरू शकता, लक्षात घ्या. म्हणजे 9 ते 12वीच्या ऐवजी तुम्ही जर समजा भूगोल 5वी 6वी पासून कंटिन्यू केला तरी प्रॉपर सर्व संकल्पना त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे, हे विसरू नका, लक्षात घ्या. नंतर अर्थशास्त्र निर्विवाद आपण म्हणू रंजन कोळंबे सर, किरण देसले सर ही 2 पुस्तकं जनरली सगळेच विद्यार्थी एमपीएससी साठी ब क अ साठी सगळ्याच प्रवर्गासाठी वापरतात. सोबतच रमेश सिंग यांचं सुद्धा पुस्तक, म्हणजे प्रत्येकच गोष्ट जर पाहिजे असेल तर. आणि पुन्हा स्टेट बोर्डाची पुस्तके व एनसीईआरटीची पुस्तके हे 9 ते 12 पर्यंतची पुस्तके वापरायची आहे. बघा, पुस्तके वाचत असताना सोबतच नोट्स काढायला विसरू नका. त्याचं कारण कसं आहे मी तुम्हाला सांगतो. महत्वाचा मुद्दा असा आहे की होतं कसं की आपण ही सर्व पुस्तके वारंवार रिव्हिजनच्या स्वरूपात वाचू शकत नाही, म्हणून सोबत नोट्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा सामान्य विज्ञान सचिन भस्के सर, रंजन कोळंबे सर आणि इकडे स्टेट बोर्डाची व एनसीईआरटीची 9 ते 12 लक्षात घ्या, 9 ते 12 पर्यंतची पुस्तकं. तर इथे तुम्ही आधीची समजा तुम्हाला वाटत असेल की आधीपासूनच्या सुद्धा संकल्पना तुमच्या क्लिअर नसेल तर 5वी 6वी पासूनची सुद्धा स्टेट बोर्डाची एनसीईआरटीची पुस्तके वापरू शकता. नंतर बघा या ठिकाणी राज्यघटना एम लक्ष्मीकांत, त्यानंतर रंजन कोळंबे सर, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी 9 ते 12 ही पुस्तकं वापरा. एकही प्रश्न वाया जाणार नाही, सगळेच प्रश्न बरोबर येईल. चालू घडामोडी खूप सारी प्रकाशनं आहेत, पण त्याच्यापैकी बऱ्यापैकी कव्हर होणारी प्रकाशनं म्हटलं सिम्प्लिफाईड आहे, अभिनव प्रकाशन, युनिक प्रकाशनच्या चालू घडामोडी आहे. ह्याच्यापैकी कोणतीही 2 वापरले तुम्ही तरीही तुमच्या चालू घडामोडीचे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये बरोबर येईल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचा. गणित बुद्धिमत्तेवर तुम्हाला जवळपास 20 प्रश्नाचा सिलेबस त्या ठिकाणी येईल, हे लक्षात घ्या. मग बुद्धिमत्ता रिझनिंग आर एस अग्रवाल बिलकुल वापरायचं म्हणजे वापरायचं, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मॉडर्न अप्रोच वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग, हे वर्बल नॉन वर्बल शाब्दिक अशाब्दिक प्रकारचं बुद्धिमत्ता चाचणी सगळं आम्हाला आलं पाहिजे या हिशोबाने. सोबत सचिन ढवळेचं वापरू शकता तुम्ही, संदीप अरगडे सरांचे वापरू शकता. तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता गणित विषयावर विशेष फोकस करा. एकदा आपल्याला ते अचीव्ह झालं यांच्या ते मार्क्स सुटत नाही, चुकत नाही, म्हणून हे विषय आपले क्लिअर असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता सोबत पहा मराठी व्याकरण ही 2 जरी पुस्तकं वापरली, प्रॉपर अभ्यास केला, एखादा चांगला क्लास लावला, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या क्लासमधून प्रत्येक प्रश्न तुम्हाला शिकवला जाईल. तर मोरा वाळंबे त्यांचं सुगम मराठी व्याकरण लेखन लक्षात घ्या. बाळासाहेब शिंदे यांचं परिपूर्ण मराठी व्याकरण, ह्याच्यामध्ये प्रश्न जे आहे शेवटी खूप दिलेले आहेत, म्हणून सरावासाठी तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला रूल जर बघायचे असेल प्रॉपर तर मग ते तुम्हाला मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण हेच पुस्तक वापरावं लागेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण एम जे शेख सरांचं वापरा. एस पी बक्षी सर आहे, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश आहे, लक्षात घ्या. नंतर आपण म्हणूया रेनॅन मार्टिनचं आहे इंग्लिश ग्रामर आणि कंपोजिशन, हे पुस्तक सुद्धा वापरू शकता. कोणतेही एक घ्यायचं असेल पहिलं पुस्तक घ्या, बेस्ट पुस्तक आहे आणि तुम्ही त्याच्यातून तयारी करू शकता. अंकगणित आर एस अग्रवाल, जसं बुद्धिमत्ता चाचणीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं आर एस अग्रवालचंच पुस्तक, तसं अंकगणितासाठी सुद्धा आर एस अग्रवाल लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कुणाकणाही एम तायरा म्हणून पुस्तक येतं, तर ते वापरा. तुम्हाला शॉर्टकट मॅजिकल मॅथमॅटिक्स पाहिजे असेल तर मॅजिकल बुक लक्षात, बुक ऑन क्विकर मॅथ्स. नंतर हे मराठीतून पाहिजे असेल संदीप अरगडे सर, सचिन ढवळे सरांची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. प्रॉपर रिव्हिजन होईल, सगळ्या गोष्टी क्लिअर राहील. सामान्य ज्ञान आतापर्यंत पर्टिक्युलर विषयाशी संबंधित तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं मी सांगितली, पण आता बघा स्टेट बोर्ड व एनसीईआरटी पुस्तके 6 ते 10 सगळी वापरा. अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, विज्ञान ह्या सर्व विषयांची 6 ते 10 पर्यंतची पुस्तकं वापरा. एकदम क्लिअर कट तुमचं एकदम प्रॉपर तयारी होईल, हे लक्षात घ्या. नंतर ल्युसेंट जनरल नॉलेज हे पुस्तक वापरा. त्याच्यानंतर आर्यन जनरल नॉलेज हे ल्युसेंटला पूरक म्हणून पुस्तक वापरा. म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी तो आम्ही काय करू शकतो,
टॅकल करू शकलो पाहिजे, सोडवता आला पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश, हे लक्षात ठेवा. बघा, त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्वाची सूचना परत तुम्हाला सांगू इच्छितो. तलाठी भरतीची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी तलाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, पहिल्यांदा आपण फोकस करतोय पूर्व परीक्षेवर. 2026 संपूर्ण अभ्यासक्रम जी 15,000 रुपयाची बॅच आहे ती फक्त 999 रुपयामध्ये आपण कव्हर करून देतोय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, लक्षात घ्या. आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपली बॅच डाउनलोड करू शकता, परचेस करू शकता. काही जर समस्या असेल, इथे खाली बोर्डवर माझा नंबर दिलाय 9657779495, याच्यावरून मला तुम्ही कॉल करा. तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण समाधान केल्या जाईल. त्या बॅच मधून तुम्हाला बघा संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मिळेल, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सराव पेपर, नंतर व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.